मित्रांनो, स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी मानल्या जाणाऱ्या भामचंद्र डोंगराच्या परिसरात आणि या डोंगराच्या पायथ्यालगत मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या बुरुम आणि मातीचे उत्खनन होत आहे. या संदर्भात खेड तालुक्याच्या प्रांताधिकाऱ्यांशी वारकरी संघटनांनी चर्चा केली. पाहूयात त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असणाऱ्या भामचंद्र डोंगर परिसरात होणारे अवैध माती बुरुम यांचे उत्खनन त्वरित थांबवावे अशी मागणी अखिल वारकरी सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच खेड तालुक्याच्या प्रांताधिकाऱ्यांना संघाच्या वतीने देण्यात आले. यावेळी वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हबप यशवंत महाराज फाले, सचिव हबप शिवाजी महाराज भोईने यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष महंत श्रीकांतदास धुमाळ, सुरेश महाराज मारणे, निवृत्ती महाराज वांजळे, माऊली महाराज वांजळे, बाबा महाराज वांजळे, स्वाती महाराज कुदळे, श्री ठाकरे गुरुजी यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भामचंद्र डोंगर हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने संरक्षित केलेले स्मारक आहे. येथे उत्खनन आणि बांधकाम करण्यास परवानगी नसताना सुद्धा येथे रात्री अपरात्री माती आणि बुरुमाचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून उत्खनन होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी आणि विनंती अर्ज करून सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे प्रशासनाने लक्ष न दिल्यास वारकरी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे पावित्र्यात आहेत. त्यामुळे शासनाने या परिसरात होणारे उत्खनन त्वरित थांबवावे अशी मागणी वारकरी सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त मावळ न्यूज. धन्यवाद.